ठाकरेंना आपल्या सोबत घेण्यासाठी एकीकडे उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे सुद्धा पडद्या आडून राज ठाकरेंच्या संपर्कात आहेत। राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे या दोनही नेत्यांचा नेमका फायदा कसा होईल आणि कोणता होईल ते आपण पाहूया। आपण जाणून घेऊया की जर का राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत गेले तर उद्धव ठाकरेंना फायदा काय होईल। अर्थातच ठाकरे ब्रँडचं वलय वाढेल, महत्त्व वाढेल जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर। पण जर राज ठाकरे एकनाथ शिंदेंसोबत गेले तर मात्र उद्धव ठाकरेंचा सातत्याने होणारा हल्ला थोपवण्यास एक प्रकारे एकनाथ शिंदेंना मदत होऊ शकेल। पुन्हा ही शक्यता गृहीत धरूया की ठाकरे बंधूंची युती झाली तर मराठी जनतेचा भावनिक पाठिंबा हा अर्थातच ठाकरे बंधूंना मिळेल, जो सकारात्मक असेल, जो फायद्याचा असेल। पण राज ठाकरे एकनाथ शिंदेंसोबत युती करत असतील तर मराठी मतदार केवळ एकनाथ शिंदे नाही तर महायुतीच्या बाजूने वळतील। त्यामुळे फक्त शिंदे नाही तर महायुतीला ओव्हरऑल या युतीचा फायदा होऊ शकेल। पुन्हा एक शक्यता की राज ठाकरे उद्धव ठाकरेच एकत्र निवडणूक लढवत असतील तर अर्थात पालिका निवडणुकीत त्याचा मोठा फायदा दोनही पक्षांना होईल। दोन्ही पक्षांसाठी स्वाभाविकपणे ही अस्तित्वाची लढाई आहे यावेळची पालिकेची निवडणूक। पण राज ठाकरेंनी वेगळा मार्ग निवडला। जर ते शिंदेंसोबत गेले तर निवडणुकीमध्ये मनसेच्या मतांचं, स्थानिक पातळीवरचं जे मतांचं गणित आहे, जे बळ आहे, ते अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहील। कोणकोणत्या निवडणुकांमध्ये किंवा कोणकोणत्या महानगरपालिकांमध्ये फायदा होईल जर ठाकरे बंधू एकत्र आले। प्रामुख्याने मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे आणि नाशिक महानगरपालिकेत ठाकरे बंधूंच्या युतीचा या दोघांनाही फायदा होईल। तर अशीच काहीशी परिस्थिती ही एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले तर होईल, कारण मनसेची जी मुख्य ताकद आहे ती मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नाशिक या महानगरपालिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मराठी मतदार एकत्र येतील जर ठाकरे बंधू एकत्र आले तर, कारण हा फक्त राजकारणाचा किंवा निवडणुकीचा विषय नाही तर तो अर्थातच एक इमोशनल विषय आहे। त्यामुळे मराठी मतदार एकत्र येतील जर ठाकरे बंधू एकत्र आले तर। पण शिंदे आणि ठाकरे अशी युती झाली तर शिवसेना उभाटा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वोट बँकला निश्चितपणे याचा फटका बसेल।